नाशिकहून बातमी आहे। नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणांचं लैंगिक शोषण प्रकरणी जहादी रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे। या कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करत त्यांचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। हिंदू देवदेवतांवर आक्षेपार्ह बोलून मुस्लिम धर्म श्रेष्ठ असा दावा करून मतपरिवर्तन करण्याचा डाव होता। एका पीडितेची तक्रार आल्यावर गोपनीय पद्धतीने पोलिसांनी तपास केला असता अनेक पुरावे समोर आले। या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्यामुळे त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासामध्ये काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे।